Nowadays, we see so many ads of A2 milk. Is it really that special? And how different is it from regular milk? नाईस क्वेश्चन. लेट मी ट्राय अँड आन्सर दिस. मिल्कमध्ये 2 टाईपचे प्रोटीन्स असतात, केसिन 80% आणि व्हे 20%. या केसिनमध्ये सुद्धा A1 आणि A2 असे 2 प्रोटीन असतात. या A2 बीटा केसिन प्रोटीनमुळेच दुधाला A2 मिल्क म्हटलं जातं. बफेलो मिल्कमध्ये A1 प्रोटीनच नसतं, त्यामुळे बफेलो मिल्क इज ऑलवेज A2 मिल्क. काउज मिल्कमध्ये मात्र A1 आणि A2 असे दोन्ही प्रोटीन्स असतात. मग स्पेशली A2 काउज मिल्क प्रोक्युअर करण्यासाठी देसी गाईंचं स्पेशल ब्रीडिंग करून हे प्रोक्युअर करावं लागतं, त्यामुळे हे एक्सपेन्सिव्ह सुद्धा असतं. पण हा सगळा खटाटोप करायचा का? तर A1 बीटा प्रोटीन डायजेस्ट होताना BCM7 नावाचं पेप्टाईड रिलीज होतं आणि हे पेप्टाईड डायजेशनसाठी अतिशय डिफिकल्ट असतं. म्हणजे ह्याने गॅसेस, ब्लोटिंग, इनडायजेशन वाढू शकतं. त्यामुळे लहान मुलांना किंवा एल्डरली लोकांना किंवा आजारपणातनं बाहेर उठताना किंवा ज्यांना दूध खूप आवडतंय पण पचायला थोडंसं जड जातंय अशा लोकांना A2 मिल्क जरा हलकं जातं पचायला, कारण त्याच्यामध्ये A2 प्रोटीनच्या ब्रेकडाऊनमध्ये BCM7 हे रिलीज होतच नाही. पण तुम्ही जर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू बघाल तर कॅल्शियम, प्रोटीन किंवा कॅलरी वाईज रेग्युलर मिल्क आणि A2 काउज मिल्क हे दोन्ही एक्झॅक्टली सिमिलर आहे. फक्त A2 काउज मिल्क थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे आणि थोडं पचायला हलकं आहे. पण ज्यांना लॅक्टोज सेन्सिटिव्हिटी आहे त्यांना मात्र A2 मिल्क पचेलच ह्याची काही गॅरंटी नाही. इन शॉर्ट, ॲडल्ट्सनाच दुधाची गरज आहे का असं विचाराल तर दुधामध्ये चाललेलं ॲडल्ट्रेशन बघता तुम्हाला कॅल्शियम आणि D3चा रेग्युलर कोटा फुलफिल करण्याची गरज नक्की आहे, पण ती दुधातनंच मिळते असं नाही आहे. म्हणजे 250 ml मिल्क, एक ग्लास ऑफ मिल्क तुम्हाला 300 मिलीग्रॅम कॅल्शियम देत असेल तर छोटी 30 ग्रॅम नाचणीच्या पिठाची भाकरी किंवा नुसते 3 चमचे तीळ सुद्धा तुम्हाला 300 मिलीग्रॅम कॅल्शियम देऊच शकतं. त्यामुळे तुमचा डेली कोटा फुलफिल होतोय ना बघा. तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील तर मला नक्की लिहून पाठवा. सी यू.